नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. लग्नपंक्तीत जो शाकची भाजी मिळते ना, किंवा मंदिरात महाप्रसाद जो मिळतो शाकची भाजी, तसे आपण आज भाजी बनवणार आहोत. शाक भाजी अगदी सोप्या पद्धतीने, जे आचारी मसाले वापरतात कशा पद्धतीने बनवतात त्याच प्रकारे मी ही भाजी बनवणार आहे. बघूया साहित्य काय लागते. अर्धा चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा जिरा पूड, स्वादानुसार मीठ. फोडणीचं साहित्य जिरा, हिंग, मोहरी, 1 चमचा छोटा गरम मसाला, गूळ घ्यायचा आहे थोडासा, 2 चमचे छोटे पोह्याचे दाण्याचा कूट घेतला आहे मी, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण ह्याची मी भरड केली आहे, कढीपत्ता, वरून पेरायला कोथिंबीर, अर्धा चमचा पोह्याचा आमचूर पावडर, 2 छोटे टोमॅटो मीडियम साईजचे मी चिरून घेतले एकदम बारीक. खडे मसाले बघूया. 2 ते 3 तमालपत्र, 2 विलायची मी फोडून घेतले आहेत, 4 लवंगा, 4 काळी मिरी, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे मी रात्रीच हरभरे भिजवले होते, 1 वाटी छोटा हरभरा, 3 छोट्या आकाराचे वांगी ती चिरून घेतली, आणि 1 मोठा आकाराचा बटाटा तो चिरून घेतला आहे. चला सुरुवात करूया. मी इथे पहिले तेल तापवत ठेवलं होतं. लग्नपंक्तीत मिळतो तसा आपण भाजी करतोय, शाक भाजी. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, शेवटपर्यंत रेसिपी नक्की बघा. आपलं आता तेल तापलं आहे, आपण फोडणी देऊया. जिरा, मोहरी, हिंग. फोडणी खमंग बसली पाहिजे आपली. बारीक करूया. आता कढीपत्ता टाकूया. जी भरड केली आहे मिरची, लसूण, कोथिंबीर, आलं, ती पेस्ट टाकूया आणि 1 मिनिट परतून घेऊया. आचारी बनवतात त्याच पद्धतीने मी ही शाकभाजी बनवत आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आता आपण खडे मसाले टाकूया. तमालपत्र, दालचिनी, विलायची, दालचिनी नाही आहे, तमालपत्र, विलायची, लवंग आणि काळी मिरी हे टाकले आपण. त्याचा स्वाद खूप सुगंध दरवळतो किचनमध्ये. खमंग फोडणी बसली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण कांदा परतून घेऊया मऊ होऊस्तोवर. त्यात थोडंसं मीठ टाकूया आपण. थोडासा वाढवते. कांदा पूर्ण मऊ होऊस्तोवर आपण शिजवायचा आहे. पौर्णिमा किचनमध्ये रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने सांगितल्या जातात. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपला कांदा मऊसूत झाला आहे. आता आपण टोमॅटो टाकूया. मी 2 छोट्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरले आहेत. कांदा पण एकदम बारीक चिरून घेतला आहे. आता त्याला आपण परतून घेऊया 1-1.5 मिनिट. तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो याचा घमघमाट सुटला आहे किचनमध्ये. खूप सुंदर सुगंध सुटला आहे. आपला आता कांदा टोमॅटो सॉफ्ट झाला आहे. आता आपण मसाले टाकूया. मी गॅस बारीकच ठेवला आहे. 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, 1 छोटा चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, तुम्ही कमी अधिक करू शकता, अर्धा चमचा जिरा पूड, 2 चमचे धना पावडर, आणि मीठ राहिलेलं आपण टाकून देऊया स्वादानुसार. ह्याच्यात जर काही रेसिपी कमी अधिक सांगण्यात आली असेल तर तुमची मैत्रीण समजून घ्या. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. आपण आता तेल सुटूस्तोवर हे मसाले चांगले परतून घेऊया. 5 मिनटं लागतील. आता नंतर बाकीचे साहित्य टाकूया. सुंदर कलर आला आहे. तेल सुटलं आहे आता आपल्या ग्रेव्हीला. आता आपण जी आमचूर पावडर घेतली होती अर्धा चमचा ती टाकूया. याने स्वाद छान येतो भाजीला.
गूळ टाकूया. ह्याच्यात आपण वांग, हरभरा आणि टोमॅटो वापरलं आहे. त्याच्यासाठी आपण गूळ टाकत आहोत. तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकता. पण वांगं वातूळ असतं आणि टोमॅटो आंबट आणि हरभरा जड असतो, त्यामुळं पचायला हलकं. त्यासाठी आपण हे गूळ टाकत आहोत. इन्हान्स करत आहोत त्याची टेस्ट. तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे. तेल सुटलं आहे आता आपल्या ग्रेव्हीला. आता आपण हरभरा, बटाटा, वांग जे आपण धुवून ठेवले होते ते टाकूया. आता आपण हे टाकलेत भाज्या. 1 मिनटं परतून घेऊया चांगले तेलामध्ये. मी इथं 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. तुम्ही कमी अधिक करू शकता, पण ह्याच्यात थोडंसं तेल जास्तच असतं ह्या भाजीला. अगदी आचारी पद्धतीने मी हे भाजी करत आहे. आचारी ह्याच पद्धतीने भाजी करतात. पौर्णिमा किचनमध्ये अगदी सोप्या पद्धतीने भाज्या सांगितल्या जातात. आता आपण दाण्याचा कूट टाकूया आणि गरजेनुसार कमी अधिक पाणी करू शकता. तुम्हाला भाजीची ग्रेव्ही कशी पाहिजे, दाटसर का पातळ. आता मी पाणी टाकत आहे. इथं 1 ग्लास पाणी टाकत आहे. बघू शकता किती सुंदर कलर आला आहे. आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या, मग आपली भाजी तयार. बघू शकता किती सुंदर कलर आला आहे. मी दाण्याचा कूट पण टाकला आहे. 1 ग्लास पाणी. मला पाणी कमी वाटलं, मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे. आता आपण ह्याच्यात 3 शिट्ट्या घेऊया. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे, तवंग आला आहे. चला आता आपण सर्व करूया गरमागरम पुरीबरोबर. बघू शकता किती सुंदर कलर आला आहे. एकदम चविष्ट टेस्टी झालेली ही शाकभाजी. लग्नाच्या पंक्तीत मिळते ते किंवा मंदिराच्या महाप्रसादामध्ये असते ती शाकभाजी मी केली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकदा नक्की ट्राय करा. गरम गरम पुरी आणि लाडू. हा पौर्णिमा किचनचा झणझणीत काळा मसाला आहे. तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर करू शकता किंवा DM करू शकता. एकदा नक्की ट्राय करा. स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. बाय.